हे नाटकाचं सिनेमातलं रूपांतर नाहीये, तर नाटकातला एक छोटासा जर्म आवडला, एक गोष्ट आवडली, त्या गोष्टीला पूर्णपणे नाटकापासून छेद देत सिनेमामध्ये केलेलं ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणून मी त्याच्यावर प्रेरित असा शब्द वापरलाय, आधारित असा वापरला नाहीये. पण नाव तेच ठेवलंय. याचं कारण अगेन ती गोष्ट जी आहे ती मानपांमधली गोष्ट आहे, नाटकातली छोटासा बीज आहे. त्यामुळे वडाच्या झाडाचं बीज कुठेही पडलं तरी तो आंबा म्हणून येत नाही, तो वड म्हणूनच येतो. तसं हे संगीत मानपांमधलं छोटंसं बीज आहे, ज्याचा वापर करून आम्ही सिनेमा केला आहे. त्यामुळे ते बीज मानपांचं असल्यामुळे चित्रपटाचं नावही अर्थातच संगीत मानपान असं आहे. नाही नाही, मजेशीर होता. खडतर कशाला, 5 वर्षांची तपश्चर्या ती आज कुठेतरी 2019 साली सुरुवात केलेली या चित्रपटाची प्रक्रिया आता म्युझिक रिलीज पर्यंत येऊन पोहोचले. आणि मी खडतर म्हणणार नाही, खडतर तर बिलकुल नसतं. उलट खडतर असेल तर जास्त मजा येते, कारण जितक्या अडचणी येतात, जितके संकट येतात, तितकं मला स्वतःला काम करायला फार मजा येते. हे पहिल्यांदा 18 गायत एका सिनेमात, आणि ते सगळे उत्तम आहेत की, म्हणजे कदाचित 2-3 कमीच आहेत असं वाटतं मला. मला त्याचा टीजर आणि गाणी बघितल्यानंतर लोकांनी ठरवलं असेल चित्रपट बघायचा. आपल्याकडचे प्रेक्षक सुजाण आहेत, हुशार आहेत, त्यांना काय बघायचं, मनापासून जाऊन बघायचं हे कळतं. त्यामुळे हे जर तुम्हाला मनापासून बघावंसं वाटलं तर स्वतःला अडवू नका, बिनधास्त थिएटरला जा, तिकीट काढा आणि आपल्या मित्रमंडळींना घेऊन, कुटुंबियाला घेऊन चित्रपट एन्जॉय करा, आवडेल तुम्हाला. शंकर एहसान लॉय यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव काय? प्रेम, फक्त प्रेम. आणि संगीत हे दुसरं काहीही नसून फक्त प्रेम आहे, प्रेमाची भाषा आहे, हे त्यांच्यावर काम केल्यानंतर कळतं, बाकी काही नाही. या नाटकाचे प्रयोग कुठे ना कुठे कोणी ना कोणीतरी करतच आहे. अनेक दिग्गज या नाटकाशी जोडले गेले आहेत, त्यांच्या प्रतिभेतून हे नाटक बहरलं आहे. तर याविषयी तुला काय सांगावं असं वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्वांचे मनापासून आभार. या नाटकावर प्रेरित असलेला हा चित्रपट सरते शेवटी घडतोय, लोकांच्या समोर येतोय. आज त्याचं संगीताचा अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मला कदाचित काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते, पण दुसऱ्यांची प्रतिभा पोहोचवण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं. मला असं वाटतं की ते कसं परमेश्वराने मला दिलंय, की आपल्याला गाणं गाता येत नाही, आपल्याला गाणं फार कळत नाही, पण आपण सांगतो ते ऐकलंस का नाही, तू ऐक. एखादं पुस्तक वाचलं, आपल्याला स्वतः लिहिता येत नसतं, पण आपण सांगतो वाचलंच का नाही, वाच. तर ते काम माझं आहे, जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं, मग घाणेकर आले, लोकमान्य आले, कट्यार काळजात घुसले आले आणि आता मानापमान आलं. माझ्या पूर्वासुरींनी जे अद्भुत काम करून ठेवलंय, जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे, त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुवा म्हणून माझा जन्म झालाय, किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतोय. मला असं वाटतं की मानापमान सारखं नाटक जे खाडीलकरांच्या लेखणीतनं उतरलं, ज्याला टेंब्यांनी स्वरसाज चढवला, आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून दीनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून केशवराव भोसलेंचं गाणं बघता येत होतं. एक प्रयोग तर केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गातायत आणि लोक आनंद घेत आहेत. म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला. ते प्रेक्षक खरं तर नशीबवान. आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय, तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा, त्या अंशाचा आपण पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, ही एक भावना मनात होती. आणि कट्यारनंतर पुन्हा एकदा एक सांगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा, आमच्या दोघांचा होता. त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे चित्रपट. शिवमसाठी मी एवढंच म्हणेन की मुलगा वयात आला, आई बाबा लक्ष द्या. मनमंदिरात तेव्हा तो छोटा होता आणि गुरुजींकडनं काजवे येतात अशी चमत्कृती बघून तसं काहीतरी प्रयत्न करणारा असा छोटासा सदाशिवसाठी त्यांनी आवाज दिला होता. आणि आता तो प्रेमात पडून ठुमरी वगैरे गायला लागला. त्यामुळे मुलगा आता काजव्यांच्या नाही तर खरोखर एक वेगळा काजवा त्याला दिसला त्याच्या प्रेमात. आज इथे प्रामुख्याने मी मिस करतोय महेशला, प्रामुख्याने मिस करतोय शौनकला. हे दोघंही आज इथे नाही आहेत. दोघेही खऱ्या अर्थाने माझे गुरुबंधू आहेत, कारण त्यांचे गुरु माझे गुरु आहेत. त्यामुळे आज दोघे इथे नाही आहेत. शौनकची प्रकृती बरी नसल्यामुळे आणि महेश अर्थातच अमेरिकेत असल्यामुळे त्यांना तर खूप मिस करतोय. सगळ्यात महत्वाचं, आपण या संगीताबद्दल बोलतच आहोत, पण त्याचबरोबर प्रामुख्याने महत्वाचे आहे ते त्यातले शब्द. आणि त्या शब्दांशिवाय हा सिनेमाच पूर्ण होऊ शकत नाही.
कट्यारच्या वेळेस आम्हाला शोध लागला एका रत्नाचा, त्या रत्नाचं नाव समीर सामंत. ते रत्न तोपर्यंत बँकेत जॉब करत होतं, आजही करत आहे. त्या रत्नाला खऱ्या अर्थाने आम्ही कट्यारच्या माध्यमातून या क्षेत्रात असं आणलं असं म्हणायला हरकत नाही. आणि समीर आणि शंकरजी एकत्र असतील तर ह्या जगात अशक्य आहे अशी एकही गोष्ट नाहीये. ती कधीही कुठल्याही वेळेस केव्हाही शक्य होऊ शकते. असे ते दोघांचं परमिटेशन कॉम्बिनेशन आहे. एखादी कल्पना तुम्ही समीरला सांगितलीत, शंकरजींना सांगितलीत की ती कल्पना तुम्हाला पचेपर्यंत त्यांचं गाणं लिहून म्युझिक देऊन तयार झालेलं असतं. हा त्यांच्या कामाचा स्पीड आहे. त्यामुळे मानाप्पांची गाणी खाडीलकरांनी लिहिली होती नाटकातली. आणि मी तोडीस तोड म्हणणार नाही कारण 114 वर्ष जुनी भाषा आहे. म्हणजे आज तापस सर दुर्दैवाने आपल्यात नाही आहेत, मी त्यांनाही खूप मिस करतोय. कारण मानाप्पांमधली ही गाणी घेतल्यानंतर त्याचा अर्थ काय आहे मला सांगा बघू. रवी मी कळलं, पुढे मला अर्थ सांगा. ते मराठी इतकं बोजड आहे, इतकं जड आहे त्या काळातलं की त्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे तापस सरांना मी फोन करून सर मला या गाण्याचा अर्थ सांगा. मग त्यांनी तो उलगडून रवी मी असेल किंवा मला मदन भासे असेल किंवा या सगळ्या गाण्यांचा अर्थ त्यांनी उलगडून सांगितला. पण आत्ताच्या काळात तितकं जर मी खूप बोजड मराठी लिहायला गेलो तर हा चित्रपट मला फक्त वय वर्ष 60 पार केलेल्यांसाठी करायचा नाहीये. त्यातल्या अनेकांचा संगीत नाटकांशी संबंध आलेला आहे. हा चित्रपट आहे आता शिवमपेक्षा सुद्धा खूप छोट्या असलेल्या मुलांचा, वय वर्ष 3-4 ह्या लोकांना ती मराठी भाषा समजली पाहिजे, ह्या लोकांना ते संगीत समजलं पाहिजे. तर मला असं वाटतं ते ह्या आपल्या संस्कृतीला, आपल्या कलाकृतीला आपलंसं करतील. क्लासिकल म्युझिक, नाट्यसंगीत ह्या सगळ्या सुंदरच गोष्टी आहेत, पण त्या अजून आपण अवघड करून सांगितलं तर लोक त्याच्यापासून दूर जातील. आपल्याला लोकांना जवळ घेऊन जायचंय. त्यामुळे ते जितकं सोपं सहज असेल. आणि मला असं वाटतं की म्हणजे चित्रपट सुबोध हवा, सुबोध हवा आणि सरळही हवा, सोपा हवा. आणि मला असं वाटतं समीरचं कर्तृत्व ते आहे की त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने उलगडून सांगितलंय. याच्यातल्या ह्या सगळ्या गाण्यांबद्दल बोलतोय आज. मला असं वाटतं ते या आजच्या कार्यक्रमात ते गाणं नाहीये, पण तरी गाण्याची सुरुवात झाल्यानंतर या गाण्याचे कथाविस्तार ज्यांनी केला आणि पटकथा लेखक शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे, शिरीष जिथे आहेत, अतिरिक्त पटकथा आणि संवाद लिहिणारा आमचा मित्र प्राजक्त देशमुख इथे आहे. हा चित्रपट लिहिणं खूप अवघड होतं, कट्यारपेक्षा सुद्धा अवघड होतं. कारण प्रेमकथा आहे, परिकथा आहे, नाटकावरती आधारित करायचं नाही पण प्रेरित करायचंय, आजच्या काळात मांडायचंय पण लोकांना कळलं पाहिजे, काळ तर तेव्हाच दाखवायचंय पण भाषा सोपी पाहिजे. असं आखुडशिंगी, बहुदुधी असे सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन या चित्रपटात एकत्र होते. त्यातली गाणीही तशीच असणं आवश्यक होतं. शिरीष सरांनी त्याची पटकथा आणि ऊर्जानी इतकी ताकदवान बांधली होती की त्याच्यानंतर त्याच्यात आजच्या पिढीला रुचेल अशी अतिरिक्त पटकथा करताना आणि संवाद त्याचे करताना प्राजक्त त्याचे चुरचुरीत आणि पटकन लक्षात राहतील अशी आजच्या काळाची भाषा या चित्रपटात आहे. ती आजची वाटत जरी असली तरी ती जुनी आहे. त्यामुळे असं एक खूप अवघड काम या चित्रपटात आहे आणि ते समीरनी केलंय. त्यातलं एक गाणं जय हो, जे तुम्ही आज अल्बम रिलीज होतोय सारेगमच्या माध्यमातून, त्याच्यात तुम्ही ऐकाल. मला असं वाटतं या सगळ्या गाण्यांमधलं सगळ्यात अवघड गाणं जय हो आहे. कारण चित्रपटात खरं तर 3 ते 4 सीन आहेत. ते 3 ते 4 प्रसंगांना आम्ही गाण्यामध्ये कन्वर्ट केलंय. त्याच्यात आपल्या हिरोचं इंट्रोडक्शन आहे, हिरोईनचं इंट्रोडक्शन आहे, विलनचं इंट्रोडक्शन आहे आणि यात प्रत्येकाचे वेगवेगळे सीन्स आहेत. त्या सीनला एकत्र करून हे गाणं केलंय, जे गाणंच 8.5 मिनिटाचं आहे. त्यामुळे थोडंसं संगीतिका पद्धतीने ते गाणं जातं तर त्याचे शब्द लिहिणं हे इतकी अवघड गोष्ट आहे. त्याच पद्धतीने त्याची चाल देणं ही अवघड गोष्ट आहे. पण ते ह्या सिनेमाच्या बाबतीत मला जाणवलेली एक गोष्ट शंकरजींची आणि समीरजींची की काही मुलं जुळी जन्माला येतात पण ती वेगळी असतात एकमेकांपेक्षा. पण काही काही मुलं अशी असतात बघा जे शरीराने एकत्र चिकटलेले जन्माला येतात. तर तसे हे शब्द आणि सूर आहेत, हे जन्मालाच एकत्र येतात. म्हणजे त्याला शब्द आधी सुचले का सूर आधी सुचला हे कळत नाही. इतकं एक जिन्सी एक जीवी ते वाटतं, इतक्या त्या दोघांची नाळ एकमेकांशी जोडली गेलेली आहे. तसं हे माझ्यासाठी जय हो या अल्बम मधलं सगळ्यात अवघड गाणं आहे. मला असं वाटतं या दोघांमुळे ते खूप सोपं झालंय. याच्यातले शब्द ऐकणं. याच्यात अजून एक गाणं आहे जे आता तुम्ही कदाचित मला माहित नाही बघू शकाल, पण त्याचेही शब्द लिहिणं खूप अवघड होतं. एक आपला विलन त्याच्यात काड्या घालण्याचं काम करतो त्या नात्यामध्ये आणि त्या नात्यामध्ये काड्या घालण्याचं काम करताना तो कसं घालेल, म्हणजे तिला काहीतरी एक सांगतोय, त्याला काहीतरी एक सांगतोय. तर ते इतक्या सुंदर पद्धतीने समीरने त्याचे शब्द लिहिले, त्याची चाल शंकरजींनी केली, आमच्या कृष्णानी त्याला इतकं विलक्षण त्याचा स्वरसाद चढवलाय की ते गाणं हा या सिनेमाचा एक हायलाइट
पॉईंट असणार आहे. मला तू प्रश्न काय विचारलास कळलेलं नाही, मी काहीतरी वेगळं बोलतोय, त्यामुळे मला वेळीच थांबव. तर एनिवे, मला माझ्या टीमबद्दल बोलताना मला थांबवता येत नाही स्वतःला आणि मी बोलत सुटतो, त्यामुळे मला थांबव आणि पुढचा प्रश्न करेल. नाही, तू प्रश्नाला धरूनच उत्तर दिलेस. हेच विचारायचं होतं की एकंदर या संगीताविषयी तुला काय वाटतं आहे, आणि कारण आपण सगळ्याच गोष्टी काही आज इथे उलगडून दाखवलेल्या नाहीयेत, पण मला वाटतं एखादी मेडली आपण दाखवूया का लोकांना? नक्कीच दाखवूया. आणि संगीताविषयी शंकरजींना काहीतरी वाटतं म्हणूनच ती त्यांची पत्नी आहे. वा वा. पण अर्थातच ही मेलडी लोकांसमोर आणायला नक्की आवडेल. आणि मला खात्री आहे की ही सगळी गाणी 14च्या 14 गाणी ही जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा अर्थातच मानापमानमधल्या जुन्या नाट्यगीतांवर तर तुम्ही प्रेम करतच आहात गेली अनेक वर्ष, पण या चित्रपटासाठी जी 8 नवीन गाणी बांधलेली आहेत, जी बांधणं खूप अवघड काम होतं, पण शंकर एहसान लॉय, समीर आणि संगीताशी संबंधित या सगळ्या मित्रमंडळींनी जे काम केलंय ते अद्भुत आहे आणि त्याच्यावर तुम्ही नक्की प्रेम कराल असा विश्वास वाटतो. एक ती म्हण आहे ना, तसं आहे की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो. हे गाणं फार स्पेशल आहे माझ्यासाठी. हे गाणं मानापमान मधलं सुद्धा खूप खास गाणं आहे. मानापमान या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग जेव्हा ठरला तेव्हा तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बालगंधर्व चित्रपट पाहिला असेल, बालगंधर्वांच्या कन्येचं निधन झालं शुभारंभाच्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी. सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आपण प्रयोग पुढे ढकलूया, प्रयोग करायची गरज नाही, तुमच्या घरी इतकी दुःखद घटना घडली आहे तर प्रयोग आपण पुढे ढकलूया. पण ज्या व्यक्तीने, ज्या कलाकारांनी सर्वस्व रंगभूमीला वाहिलेलं आहे तो बालगंधर्वांसारखा कलाकार विरळा असतो. तो म्हणतो की माझे अन्नदाते मायबाप शेकडो मैलांचा प्रवास करून माझं नाटक बघण्यासाठी इथे आलेले. हे दुःख बालगंधर्वांचं आहे, हे दुःख या नारायणाचं आहे. त्या दुःखाचे चटके मी भामिनीला का देऊ? आणि या दुःखात बुडालेला असून सुद्धा बालगंधर्व मानापमानचा प्रयोग करतात. तो शुभारंभाचा प्रयोग होतो तर मानापमानच्या सुरुवातीवर दुःखाची झालर आहे. नाटक हिट आहे, अजरामर आहे, गाणी तर सुपरहिट आहेत, पण या सगळ्याच्या पाठीमागे एक दुःखाची झालर आहे, ती म्हणजे त्यांच्या लेकीच्या निधनाची. हे गाणं आम्ही बालगंधर्वमध्ये शूट केलं, बालगंधर्व चित्रपटात. तेव्हा हे गाणं अतिशय दुःखद प्रसंग मागे घडला आणि चेहऱ्यावरती अत्यंत हसू करत, नखरे करत करत भामिनी गाते असा तो प्रसंग त्याच्यात होता. तर हे गाणं माझ्या आयुष्यात दोनदा आलंय. बालगंधर्वमध्ये भामिनी म्हणून आलंय आणि मानापमानमध्ये धैर्यधर म्हणून आलंय. तर कदाचित मी असा एकमेव कलावंत आहे की ज्याच्या आयुष्यात एकच गाणं दोनदा 2 वेगळ्या भूमिकांमध्ये आलंय. त्यातलं हे एक आहे नाही मी बोलत नाथा, आणि दुसरं आहे रवी मी. तर मी आता पहिल्यांदा ज्या माझ्या मित्रांनी माझ्या बालगंधर्व या चित्रपटासाठी स्वतःचा आवाज दिला, ज्याच्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि तो आमचा लाडका आनंद भाटे, याला पहिल्यांदा मी बालगंधर्व चित्रपटातलं नाही मी बोलत नाथा तुमच्या समोर गाण्याची विनंती करतो. आणि मग या चित्रपटात जिनी हे गाणं गायलेलं आहे, हे गाणं भामिनीचंच आहे, ते कधीच धैर्यधरचं नव्हतं. तर या चित्रपटात जिचा आवाज भामिनीसाठी लाभलेला आहे ते आमच्या गोड गळ्याच्या प्रियांकाला मी. जेव्हा बालगंधर्व चित्रपटात येतं तेव्हा ते अर्थातच तबला पेटी या सगळ्याची साथ घेऊन येतं. पण हे गाणं जेव्हा मानापमान चित्रपटात येतं, हा चित्रपट मानापमान नाटकावर प्रेरित असलेला चित्रपट आहे, आधारित असलेला नाहीये. त्यामुळे इथली गोष्ट वेगळी आहे, इथल्या घटना वेगळ्या आहेत, इथली पात्र वेगळी आहेत, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध वेगळे आहेत. आणि हे जेव्हा मानापमान चित्रपटात हेच गाणं येतं आणि प्रियांकासारखी एक गोड गळ्याची गायिका याला आवाज देते, तेव्हा याचं म्युझिक हे 2024चं होऊन येतं. तेव्हा 14 गाण्यांपैकी या गाण्याची कोरिओग्राफी, नृत्य दिग्दर्शन केलंय सुभाष नकाशे यांनी. आणि उरलेली जी 13 गाणी आहेत तर माझ्यापेक्षा सुद्धा जास्त काम या चित्रपटात केलंय माझी मैत्रीण दीपाली विचारे यांनी. ती सगळी 13च्या 13 गाणी. सर एक लेट एंट्री हुआ है इधर. कोण आहे? संतोष मुलेकर. संतोष मुळेकर स्वतः आले? कुठे? आता वेळ. मी संतोषजींना विनंती करते आपण कृपया मंचावरती यावं. आणि अतिशय महत्वाची भूमिका त्यांची या चित्रपटात राहिलेली. महत्वाची म्हणजे तो फारच आमचा
आमच्या गळ्यातला ताईत आहे तो. या मुळेकर आणि समीर सामंत, तुम्ही वरती या. गीतकार समीर सामंत. संपूर्ण या चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोर जो आहे, पार्श्व संगीत जे आहे ते संतोष मुळेकर यांचं आहे. याच्यातलं तुम्ही जे मगाशी रवी मी हे गाणं ऐकलं, त्या रवी मीला जो साज चढवलाय, अर्थातच गाणं जुनं आहे, गोविंदराव टेंब्यांचंच संगीत आहे, पण त्याला आजच्या काळात घेऊन येण्यासाठी ज्या पद्धतीच्या म्युझिकचा वापर झालाय ते संपूर्ण क्रेडिट जातं संतोष मुळेकर. त्यांनी ते संतोष मुड़ेकर को हम लोग कटियार से पकड़ के रखे. वो बहुत बिजी है, बहुत बिजी आर्टिस्ट है, लेकिन थैंक यू फॉर डूइंग दिस फॉर अस. थैंक यू. तर संतोष मुळेकर जसं समीर आणि शंकरजींशिवाय सांगीतिक चित्रपट आमच्या डोक्यात येऊ शकत नाही, तसं चित्रपटाला आपण जी माती खाल्लेली असते शूटिंगच्या काळात, सीन एखादा वाईट झालेला असतो, प्रसंग फार बरा घडलेला नसतो, काही ठिकाणी बजेटची कमतरता असतात, त्यामुळे कसा तरी आपण तो प्रसंग केलेला असतो. या सगळ्या आमच्या चुकांवरती पांघरून घालण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो संतोष मुळेकर करतो. कारण त्याच्या म्युझिकनी तो इतका आम्हाला श्रीमंत करून टाकतो की आमची गरिबी कोणाच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे हा आमचा खऱ्या अर्थाने श्रीमंत कलावंत आहे, जो आम्हाला देवाचं वरदान म्हणून मिळालं. आणि मी चेष्टा नाही करत आहे, कट्यारमध्ये 21 गाणी होती, पण 21 गाण्यांनंतर सुद्धा संतोषचं पार्श्वसंगीत लक्षात राहतं. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर सारखा सिनेमा अभिजितात इथे आलेला आहे, त्याचे लेखक दिग्दर्शक. त्या चित्रपट अगदी शेवटच्या क्षणी आम्ही संतोषकडे घेऊन गेलो. त्या चित्रपटाचं त्यांनी पार्श्वसंगीत केवळ 19 दिवसांमध्ये केलं. आणि घाणेकर तर कॅरेक्टर होतेच, पण त्यांना अजून एक ऍडेड कॅरेक्टर दिलं ते संतोष मुळेकर यांनी. आणि याही चित्रपटात संगीताबरोबरच तुम्हाला पार्श्वसंगीताची सुद्धा जादू अनुभवता येईल, आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे आमच्या मित्राचं आहे. थैंक यू संतोष. आणि समीर, मी तुम्हालाच विनंती करणार आहे की या निमित्ताने संवाद साधा. इनके लिए जोरदार तालियां बजाइए प्लीज, क्योंकि इनका एंट्री हम लोग को लास्ट में रखना था, बिकॉज ही इज वेरी 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 इंपॉर्टेंट टू द प्रोजेक्ट. खरं म्हणजे मी या चित्रपटातल्या गीतांबद्दलच बोलायचं म्हटलं ना तर प्रत्येक गीतावर एक एपिसोड असं एक पुस्तक तयार होईल. पण मी थोडक्यात सांगतो. भाग्य आपलं असतं की आपण कुठल्या घरात जन्माला येतो हे आपल्या हातात नसतं. गीतकार समीर सामंत हा कट्यार काळजात घुसली या घरात जन्माला आला, आणि शंकर एहसान लॉय या शाळेत तो शिकला, आणि आता 10वी झाल्या, ग्रॅज्युएशन अजून बाकी आहे. सुबोधदादांनी मगाशी ज्या 2 गोष्टी सांगितल्या तेव्हा मला एकदम डोक्यात असायला, सुबोधदादा काय असतं ना की सरस्वतीचा आशीर्वाद लाभला ना की विचार न करताही ना उत्तम शब्द तोंडातून बाहेर येतात. सुबोधदादा मगाशी म्हणाला, दीनानाथ मंगेशकरांचं गाणं पाहिलं, बालगंधर्वांचं गाणं पाहिलं ज्या पिढीने, तर गाणं पाहणं ही जी गोष्ट आहे ना ती खरंच फार सुंदर आहे. आणि हा चित्रपट तुम्हाला गाणं पाहायला शिकवेल. दुसरी एक गोष्ट जी मगाशी सुबोधदादा म्हणाला की आपलं ते नशीब नव्हतं की आपण बालगंधर्वांचं हे त्या काळातलं मानापमान नाही पाहू शकलो. पण आज जे कोणी इथे उपस्थित आहेत ना ते आपल्या नातवांना सांगतील की आम्ही मानापमानचा म्युझिक लॉन्च पाहिलेला. हा चित्रपट पाहणारे म्हणजे 150 वर्षानंतर 125 वर्षानंतर ज्या नाटकावरती चित्रपट बनतो ना, 125 वर्षानंतर या चित्रपटावरती आधारित तेव्हाचं जे मीडियम असेल त्या मीडियम मध्ये काहीतरी बनेल, इतकं हे अमर आहे, इतकं हे अमर आहे. आणि मी फक्त यात काय केलंय की जी लिगसी आहे तिला कुठेही धक्का लागू दिला नाही. जो संगमरवरी ताजमहल आहे त्याला माझी वीट लावू दिली नाही, एवढा प्रयत्न मी केला. कसा झाला ते तुम्ही पहा. धन्यवाद समीरजी, धन्यवाद संतोषजी. आपल्याला आसनस्थ होण्याची विनंती करते. ज्योती मॅडम, खरं तर या इतकं एक पॉवर हाऊस आहेत सिनेमाचं आणि एंटरटेनमेंटचं असं मी म्हणेन. कारण लापता लेडीज पासून ते सिंगम आणि स्त्री 2 पर्यंत, किंवा बाईपण भारी देवापासून आता संगीत मानापमान पर्यंत इतका सुंदर प्रवास जिओ स्टुडिओजचा आम्ही बघतो आहोत. 100हून अधिक वेब सिरीज आणि उत्तम फिल्म्स तुम्ही आम्हाला दिलेले आहेत, आणि मानापमानविषयी प्रचंड उत्सुकता लोकांच्या मनामध्ये आहे. तर काय सांगाल, आज सिनेमाचं संगीत येते? I'll start with a disclaimer. माझं नाव ज्योती सुब्बरायन आहे.
ज्योती देशपांडे इज माय नेम आफ्टर मॅरेज. तर मी तॅमिलियन आहे. आय स्टार्ट विथ दॅट सो दॅट युल फॉरगिव्ह मी जेव्हा माझ्याकडे मराठी वर्ड्स मिसिंग असेल, मी इंग्लिश वर्ड्स वगैरे यूज केलं तर मला माफ करा. सो दॅट्स मला वाटतं शंकरजी पण तेच सांगतात की सुरांना भाषा नाही आणि मनोरंजनालाही भाषा नाही, उत्तम मनोरंजनाला नाही. भाषा असं नाही. तुम्हाला वाटेल की एकदम अँग्लोसाइज झाली आहे आपली मराठी मुलगी, असं नाही आहे. माझे शाळेचे मित्र तिथे बसले आहेत, बॉर्न अँड ब्रॉड अप इन बॉम्बे. त्यांनी कधीच माझ्याशी दुसरं कुठल्याही भाषेत ते बोलले नाही. मला मराठी शिकावंच लागलं. तर आय लर्न्ड मराठी, बट इट इज नॉट परफेक्ट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. सगळे इथे आले, प्रेमाने आम्हाला सपोर्ट करायला आले आणि यु नो यू टूक अ लॉट ऑफ बिग नेम्स. खूप खूप पैसे आणि मोठी बॉक्स ऑफिस असलेले असे आम्ही चित्रपट काढतो, पण आमची विजन आणि माय हार्ट लाईज इन यु नो रिजनल सिनेमा. कोविडनी आपल्याला एक बोन दिलं. We always think of COVID times as, you know, torturous times. पण कोविडमध्ये आम्ही घरी बसून कुठल्याही भाषेची काहीही कॉन्टेंट आपल्याला दिसली ते आपण बघत होतो, विदाऊट थिंकिंग की ही मराठीमध्ये आहे की हिंदीमध्ये आहे की तेलुगू आहे. कुठलीही भाषेची कॉन्टेंट आपले फ्रेंड सर्कल व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ते रेकमेंड होत असताना आम्ही बघायचो. तर ते एक लँग्वेज बॅरियर जे बोलतात आहे, मराठी पिक्चर महाराष्ट्रीयन्नीच बघावी किंवा पंजाबी पिक्चर पंजाबी लोकांनीच बघावी, ते एक रेस्ट्रिक्शन आता माइंडमध्ये जे आहे रेस्ट्रिक्शन ते कमी झालेलं आहे. आणि मेन माझं असं विश आहे की सगळ्यांनी सगळे स्टोरीज बघावे. जिओ स्टुडिओजला कल्चरली रूटेड कॉन्टेंट, इंडियननेस सेलिब्रेट करतोय तसं कॉन्टेंट, हे आमची विजन आहे की वी वॉन्ट टू सेलिब्रेट इंडिया, वी वॉन्ट टू सेलिब्रेट इंडियाज रिच कल्चर, वी डोंट वॉन्ट टू एप द वेस्ट. आणि आपले जे स्टोरीज आहे रूटेड इन आवर कल्चर लाईक संगीत मान अपमान, हे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल पूर्ण इंडियामध्ये, नॉट जस्ट महाराष्ट्र, फुल इंडियामध्ये आपल्याला ते हे करायचं आहे की सगळे ऑडियन्सेस घराबाहेर येऊन ह्या सिनेमाला सपोर्ट करायला पाहिजे. कारण अजूनही तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचता हे पुष्पा एवढ्या कोटीमध्ये त्याची OTT राईट्स गेली, किंवा काही हिंदी पिक्चर, शाहरुख खानची पिक्चर एवढे कोटी, 200 crores 300 crores, अजूनही आपल्याला मराठी फिल्म्समध्ये एवढे सपोर्ट नाही. TV राईट्स किंवा डिजिटल राईट्स छोटे. So when we are making brave attempts and punching above our weight and you know, spending money, investing money in bringing Marathi stories to a very large you know audience, we need the support of the audience की त्यांनी घराबाहेर पडावे आणि सिनेमाची तिकीट घेऊन आम्हाला सपोर्ट करावे. then we can tell more such stories. So that is my humble request, and it is my absolute privilege to be part of this Sangeet Man Apman, which is as big as it gets when it comes to Natya Sangeet or India's rooted culture. I don't think it gets bigger than this. So it is my absolute privilege that mala ya story मध्ये you जोडले, and I got to work with such great talent, you know, and tell the story. One last thing I will do, I will say, we're gathered here for a music launch, and typically Marathi films ची music, you know, again like OTT चा support नाही आहे, music लाही support नाही आहे. असेच कुठेतरी ते रिलीज होतं आणि वी ट्राय आवर बेस्ट, बजेट्स नसतात. पण ह्यावेळी वी हॅव रोप्ड इन सारेगामा. वी सेड वी वॉन्ट अ बिग म्युझिक लेबल who will put all their might and take this music to you know not just all of India but the globe. I've taken too much of your time. Thank you.
नाही, नक्कीच. पण तुम्ही ही सांगितलेली सगळीच माहिती आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि अजूनही आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. अशी तुमची पटकन सुटका नाही करणार, कारण तुम्ही इतकं गोड मराठी बोलता. सुमन, मला तुला विचारायला आवडेल की जिओ स्टुडिओज काय किंवा ज्योती मॅडम काय, या सगळ्यांशी तुझं एक घट्ट नातं आता तयार झालंय, तर त्याविषयी काय सांगशील? नाही, फारच मला असं वाटतं की ज्या कलाकाराला अत्यंत मनापासून एखादी कलाकृती करायची आहे त्याच्या पाठीमागे हक्काने कसं उभं राहायचं हे मला असं वाटतं की ज्योतिताईंकडनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडनं शिकावं. राहुल माझ्या समोर बसलाय. मी वसंतरावसारखा सिनेमासुद्धा जिओ स्टुडिओ अतिशय हक्काने त्याच्या पाठीमागे उभं राहिलं. आमचा प्राजक्त आहे गोदावरीच्या पाठीमागेही एक अत्यंत वेगळ्या वाटेवरचा चित्रपट होता, पण त्याच्याही पाठीमागे जिओ स्टुडिओज हक्काने उभं राहिलं. आता येणारा यांचे आगामी चित्रपट असतील जिओ स्टुडिओचे किंवा मराठीतल्या पहिल्या वेबसिरीज असतील तर त्याच्याही पाठीमागे ज्योतिताई आणि त्यांची सगळी टीम हक्काने उभी राहिली. तर ते फक्त स्टेजवरती बोलण्यापुरतं नाही आहे, तर प्रत्यक्ष कृतीत पण ते आहे. म्हणजे रिजनल सिनेमाला मोठं करायचं आहे, रिजनल सिनेमा बघायचा आहे, बऱ्याच वेळेला आश्वासनं देण्यापुरतं ते मर्यादित नाही आहे, तर सातत्याने जिओ स्टुडिओज, ज्योती मॅडम आणि त्यांचे सहकारी मराठी कॉन्टेंट, मग तो वेबसिरीज असेल, तो सिनेमाच्या संदर्भातला असेल, तो सातत्याने प्रमोट करायचं. आणि मालापमानसारखा चित्रपट आत्ताच्या काळात निर्मिती करणं, जेव्हा आपण ऐकतो की मराठी सिनेमे चालत नाहीत, प्रेक्षक येत नाहीत, अशा वेळेस अशासारखा खर्चिक चित्रपट त्याची निर्मिती करणं. 18 गायक आहेत आमच्याकडे. 18 गायक असलेला हा मराठीतला पहिला चित्रपट आहे. आजपर्यंत कुठल्याच चित्रपटात 18 गायक नाही आहेत. त्यामुळे आणि एक एक रत्न आहेत सगळी आमच्या समोर बसलेली. तर अशा टीमला घेऊन जर चित्रपट करायचा असेल, कलाकारांची एक भक्कम फळी आहे, लेखक आमचे बघा, तर अशा प्रकारचा चित्रपट करायचा असेल तर निर्माता खंबीर असायला लागतो आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या पाठीमागे शेवटपर्यंत उभं राहायला लागतं. आणि मला असं वाटतं मी त्याच्यासाठी ज्योती मॅडम, तुमचे जिओ स्टुडिओज आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही फक्त बोलून थांबला नाहीत. तर आता हे आता दिसतंय तुमच्या समोर त्याचं काय होणार आहे. आणि आज तर म्युझिक रिलीज आहे, अजून चित्रपट यायचा बाकी आहे. त्यामुळे ही तर झलक आहे, मेन पिक्चर तो अभी बाकी आहे. वा वा. आणि आजचा कार्यक्रम हा खूप शुभशकुनी आहे असं मी म्हणेन. ज्या पद्धतीने आता आपण एक ऐतिहासिक पेटी या ठिकाणी पाहिली, तसं आम्हाला अतिशय आनंद आहे की हे सगळं संगीतमय हा चित्रपट आहे. आणि हा चित्रपट आणि त्याच्या बरोबर जरी प्रेरित असला तरी नाट्यसंगीताची एक मोठी वाटचाल त्या चित्रपटाच्या पाठीशी उभी आहे. आणि असं असताना खाडीलकर कुटुंबातील वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर गोविंदराव टेंबेंच्या घरातूनही वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत. ही आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मी त्यांना मंचावरती येण्याची विनंती करते आहे. आपल्याबरोबर आहेत रोहिणी खाडीलकर पोतनीस. अर्थातच या नावाला वेगळ्या परिचयाची आवश्यकता नाही, कारण बुद्धिबळपटू रोहिणीताई आपणा सगळ्यांना माहिती आहेत. 5 ऑलिम्पिक्समध्ये ज्यांचा सहभाग राहिलेला आहे, अशा अर्जुन पुरस्काराच्या म्हणजे क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या रोहिणीताई. आणि जितकं त्यांचं कर्तृत्व हे क्रीडा क्षेत्रात आहे तितकंच पत्रकारितेमध्ये सुद्धा संध्याकाळच्या संपादक म्हणून आपल्याला त्या परिचित आहेतच. आणि त्याचबरोबर श्याम मळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. गोविंदराव टेंबे यांच्या नातवाचे ते जावई आहेत. आणि अजून मी त्यांनाही मंचावरती येण्याची विनंती करते. श्यामला तर बोलूच, पण अजून एक व्यक्ती मला दिसली, आमचा मित्र योगे खडीकर, जो मीनाताईंचा मुलगा आहे. त्यामुळे मंगेशकरांच्या कुटुंबातली सुद्धा एक व्यक्ती इथे आलेली आहे. आणि इथे जे आता 5 फोटो तुम्ही बघितले, या 5 फोटोंशिवाय हे नाटकच घडू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. योगी आणि मेखला, मी ज्यांना माझे गुरु मानतो, समजतो, ज्यांच्याकडनं मी आयुष्यात खूप काही शिकतोय, त्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांची कन्या मेखला, ती सुद्धा इथे आहे. तर तुम्ही दोघांनी इथे वरती आहोत की तुम्हाला दोघांना प्लीज कृपया वरती या. मी ज्योती मॅडमला विनंती करेन की या सगळ्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूया. रोहिणीताई, मेखलाजी, आपलं खूप खूप स्वागत. योगी सर, आपलंही मनपूर्वक स्वागत.
श्याम मयेकर जर उपस्थित असतील तर त्यांना कृपया मी मंचावर येण्याची विनंती करते. बहुतेक अजून ते पोहोचले नसावेत. रोहिणीताई, आपले आणि उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार. यानंतर आपल्याबरोबर बीएमसी कमिशनर आदरणीय भूषण आणि मुंबई पोलीस कमिशनर आदरणीय विवेक फणसळकर सर उपस्थित आहेत. मी त्यांनाही कृपया मंचावर येण्याची विनंती करते. आणि ज्योती मॅडम, आपल्याला विनंती आहे या दोघांनाही आपण सन्मानित करावे. सर म्हणतात की आम्ही असंगीतिक माणसं आहोत, पण मला वाटतं आमच्या आयुष्यातलं संगीत आणि सूर ताजे आहेत ते तुमच्यामुळे. असंगीतिक वगैरे काही नाही आहे. चांगलं संगीत ऐकतो आम्ही आणि खूप आवडतं सुद्धा. राहुल आहे तिथे, तिचे आजोबा वसंतराव देशपांडे माझ्या आजोबांचे स्नेही होते. आणि सुबोधबद्दल बोलायचं झालं तर जो मनाला भावे तो सुबोध. धन्यवाद.